मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा जीएनएम साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुंद रोड, कोलवड, बुलढाणा। शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न। MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा। संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082। आमदार मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची केली पाहणी। तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। बुलढाणा जिल्ह्यात काल सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला। यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील बीबी, पिंपरी, खंदारे, खळेगाव या परिसरामध्ये शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शिवाय पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांच्या घरातील साहित्याचेही नुकसान झाले आहे। आमदार मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर देत तात्काळ संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। मदत करायची कोणाला तर मग उडी बी मार लागते। लागून आहे का? हो ना, जमीन लागूनच येणार हे फालटे कडून त्या फालट्या पण तुम पालटे काही त्या खाली ते कल्चर सांगावं लागेल। बोला बोला बोला। डोक्याच्या वर पाणी होतं 4 घंटे 12 घंटे पाणी होता। इकडे लय नुकसान झाली भरपूर। पुन्हा खदान्या पडल्यात। इथं याचं भिवाटू लागलं काल। आले तर मी तर असं खाली येत आहे ना, भिवाटू लागलं पुरात हेवाचं। सारी नुकसान झाली, भरपाई करून द्या बापा, एवढी लय नुकसान झाली भरपूर। गाव देवगाव शिवार कुंभीफळ 4 तास पाणी चालला। ही पळाटी बंदी जमीन दूर झाली। इथं आलो मी काल 11 वाजता, तर इथं याचं मला वाहून जायचं भिवट लागलं। पाणीच पाणी, हे बंद आहे, खंगळून गेले। वर्षात एवढा पाऊस झाला नसेल, एवढा पावसाची काल त्या ठिकाणी नोंदही झाली आणि तशी परिस्थिती संपूर्ण परिसरामध्ये लोणार तालुका असेल, सिंदखेड राजा तालुक्यातील काही भाग असेल, म्हणजे मलकापूर पांगरा मंडळ आणि अंजनी मंडळ या 2 प्रमुख मंडळामध्ये खूप मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे। त्याची पाहणी आज सकाळपासून आम्ही सर्वजण करतोय। SDO साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, कृषी अधिकारी असतील, BDO असतील, हे सर्व मंडळी आणि गावकरी मंडळी, शेतकरी मंडळी। आता जुन्या लोकांचं असं सांगणं झालं की 100 वर्षात एवढा पाऊस त्यांना कळतं तोपासून पाऊस झाला नाही। एवढा पाऊस काल एका दिवसामध्ये एक सकाळी 8:30 पासून तो पाऊस सुरू होता, तर रात्री 9 पर्यंत 8 वाजेपर्यंत तो पाऊस त्या ठिकाणी सातत्यानं सुरू होता आणि एवढा जोरात होता की ढगफुटी म्हटल्यापेक्षा ढगफुटीपेक्षाही रुद्ररूप त्या पावसाचं त्या ठिकाणी होतं। आणि